भोसले, चिकू, आशिष माने, अक्षय शेळके, ऋषिकेश पाटील, श्रीधर पाटील, मंथन भोसले, मयूर शेळके, अरे राजा मामा, राजू खोत. तेवढंच रे म्हणजे तेवढाच काढलाच की मी 10 सेकंदाचा. इथं आहे बघ रे. बरोबर किती वाजता पोहोचलो आपण चोरल्याला? 10:30 वाजता आम्ही कोल्हापूरहून चोरल्यात पोहोचलो. आणि आता चोरल्यापासून आमच्या ट्रेकला सुरुवात झाली आहे. वातावरण तसं पावसाळी आहे पण सुंदर आहे वातावरण. सगळीकडे हिरवगार आहे. आणि ढग पण उतरले. बरोबर, म्हणजे एकदम कडक ऊन पण नाही आहे. वातावरण गार आहे, पावसाळी आहे आणि हिरवाई आहे. तर या जंगलातल्या कच्च्या रस्त्याने आता आम्ही साधारण 10-12 किलोमीटर चालून दुपारचा मुक्काम, कदाचित रात्री तिथंच करू आम्ही मुक्काम. तर 10-12 सडाकाटे गाव. हां, आता हे जंगल क्रॉस केलं की नाही आपण, तिथे कातळ लागते सडा. त्या कातळाच्या काटालाच ते कर्नाटक बॉर्डरमध्ये आहे गाव. दमलाच काय? दमलं म्हणजे काय शेडच लागणार. पिट्टा पडला. ती पाठीला पायी ती लागते. होय काय? ते जरा असं ॲडजस्टमेंट करून घ्यायला का? इथल्या जंगलात चोरल्यातनं चालू करून प्रवीण किती वेळ झाला तरी? आपल्याला 3 तास झाले की. 3 तास झाले ना? म्हणजे साधारण 10 किलोमीटर तरी ॲव्हरेज आपण अर्धा किलोमीटर ॲव्हरेज आलेलो आहे. तर इथनं माझ्या अंदाजानुसार
आणि एक अर्धा तास चाललो म्हणजे 2 किलोमीटर, बर 2-2.5 किलोमीटरवर सडाकाटे गाव आहे. बर. त्या गावात जाऊया. म्हणजे तिथं- सडाकाठी गावात आपल्याला कितीतरी वस्ती आहे त्यांची काय? काय 8-10 घरं आहेत फक्त, 7-8 घरं, 8-10 पण नाहीत, बर 7-8च घरं आहेत. पण सड्याच्या काटाला हा जो सडा दिसायला की नाही, म्हणजे हा या सड्याच्या बॉर्डर. बॉर्डरला काटाला जरा बेचक्यात आहे ते, बर पण फार सुंदर गाव आहे. तिथं आपण जाऊया, पहिला गावकऱ्यांबरोबर बोलूया काय होती बघूया आणि मग ठरवूया. मंदिरात वगैरे काय आपल्याला हा जागा देतात काय का बघू. सोय कुणाच्या अंगणात किंवा मंदिरात मिळाली तरी त्यानंतर चालते. आपण निर्णय घेऊ. चालते. ओके. नाव चेक करायला पाहिजे फॉर्मॅटचं काय. जेवणावरनं सांगतो तुला कोण जाणार तिथे? ते खरं जे जाणार त्यांना स्वर्ग आहे तिथं त्यो. स्वर्ग आहे. म्हणतो ना. ऑलरेडी एक्सलेंट. किती शेती खापर खवल्या फिप्सन शिलटेल वा वा. हा चावतो का? बिनविषारी आहे बाळा आणि एकदम साधं आहे, चावत नाही अजिबात. हे महत्वाचं माहिती पाहिजे. मोकळ्या जेवढी बस काय कचऱ्याची ते शिकार बघ. अक्षय कशाला पाहिला शूटिंग मध्ये पाय आणला. आलो की पोचलो चालत येऊन. वारुळ रे. तर कर्नाटकातील जंगलातील सडाकाटे या गावातील या पांडुरंग मंदिरात आज आमची वस्ती असेल. हॅलो मित्रांनो, ढगफुटी सदृश्य पाऊस काय असतो तो आत्ता आम्ही अनुभवलेला आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि एका घनदाट जंगलातील एका मोठ्या कातळाच्या काठाला असलेलं एक छोटंसं गाव, जस्ट 7 ते 8 घरांची इथं वस्ती आहे. त्या वस्तीत आम्ही राहिलेलो आहे आणि आता पाऊस थांबला म्हणून आम्ही बाहेर पडू शकलो आणि मी तुम्हाला दाखवतो की इतकं सुंदर गाव आहे. इतक्या सुंदर अशा घनदाट जंगलात वसलेलं हे गाव आहे आणि आम्हाला या गावात राहायला मिळालं हे आमचं खूप भाग्य आहे. मी दाखवतो तुम्हाला हे गाव. वर आहे रे.
आणि तुम्ही बघू शकताय की या मंदिराच्या चोहो बाजूला अत्यंत डेन्स फॉरेस्ट आहे. ॲक्च्युली कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंट इथे कार्यरत आहे आणि या घनदाट जंगलात ही जस्ट 7 ते 8च घरं आहेत. ही शपथ. अरे बापरे. अरे उडून जाईल तुषार सगळे उडून जातील. राजा मग व्ह्यू कसा वाटला? मस्त आहे की नाही? जबरदस्त व्ह्यू आहे. सुंदर रे. गार. मित्रांनो व्ह्यू कसा आहे मित्रांनो? खूपच छान. सुंदर. खूपच छान. विठ्ठल 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 राधा 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 राम 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 श्री राम 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 राम. गुड गुड. हा व्यवस्थित आहे ते. फक्त आत बघ किडले वगैरे काय. मस्त आहे भाऊ वांगी. अरे आम्ही ते शोधून घेतल्यात. चटणी टाकायची नव्हता. नाही 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 चटणी नाही प्लेन मसाले भात. मग पाणी टाकायचं. नंतर पाण्यात टाकायचं. पाणी भरपूर टाकायचं नंतर मीठ हळद आहे का बघा. एकदम